नमस्कार, मी पत्रकार उत्तरेश्वर शिंदे, राहणार होळ. मी उद्या दिनांक 15 जुलै रोजी होळ या ठिकाणी जे जलजीवन योजनेचं फिल्टर बसवलेलं आहे साठेनगरमध्ये, मी त्या ठिकाणी उपोषणासाठी बसत आहे. होळंबे कन्स्ट्रक्शननं होळ गावासाठी जलजीवन योजना राबवली. त्या ठिकाणी होळंबे कन्स्ट्रक्शननं त्या योजनेचं काम केलं, पण काम करीत असताना ज्यावेळेस प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन त्यानं सेंटरमधून रोड तोडला पाईप टाकण्यासाठी, त्यावेळेस प्रत्येक नागरिकाला त्या होळंबे कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा हा रोड तोडतोय, परंतु हे पाईप गाडल्यानंतर लगेच हा रोड दुरुस्त करून देऊ. पण ह्या कामाला 3 ते 4 वर्ष होऊन गेले. आत्तापर्यंत कुठल्याही गल्लीमध्ये कन्स्ट्रक्शननं कुठलंही पाईपलाईनचं काम करून दिलेलं नाही. कुठल्याही एकही रस्ता आखे गावामधले पूर्ण रस्ते त्याने खोदून ठेवलेले आहेत. कुठलाही रस्ता त्यानं आतापर्यंत दुरुस्त केलेला नाही. आणि गावामध्येच एक ग्रामपंचायतच्या पाठीमागली बाजू, त्या बाजूमध्ये तर त्यांना कुठलाच पाईप आतरलेला नाही. आणि प्रत्येक वेळेस बी आम्ही होळंबे कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला विचारतात, त्यावेळेस ते आम्हाला सांगतात ग्रामपंचायतचं काम राहिलंय, त्याच्यामुळं आम्ही कॉन्क्रीटचं काम थांबवलंय. पण ज्यावेळेस ग्रामपंचायतचे लोक तुम्हाला कनेक्शन देतील त्यावेळेस आम्ही रस्ता करून देऊ. पण ग्रामपंचायत म्हणते आम्ही आमच्या पद्धतीनं कधीही कनेक्शन देऊ, तुम्ही जो रस्ता तोडलाय तो रस्ता आम्हाला पूर्ण करून द्या. म्हणून स्वतः सरपंच मला बोलले, संबंधित जे गुत्तेदार असतील त्या गुत्तेदाराला बोलले. आणि मी बऱ्याच दिवसापासून ह्याचा पाठपुरावा करत होतो की आमचं जलजीवन योजनेचं गावासाठी पाणी चालू करून द्या, तोडलेला रस्ता दुरुस्त करून द्या, आणि जे काही उर्वरित तुमच्या गावातले कामं राहिलेत, ग्रामपंचायतच्या पाठीमागली लाईन टाकणं असेल, ही जी काय तुमचे छोटे मोठे कामं राहिले आहेत ते कामं आमचे लवकरात लवकर चालू करून द्या. त्याच्यासाठी मी 15 जुलै रोजी उद्या 11 वाजता होळ येथे जिल्हा परिषद शाळेजवळ जे की जलजीवन योजनेचं पाणी फिल्टर आहे त्या ठिकाणी उपोषणाला बसतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.